नमस्कार. प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे की गुरु अतिचार किंवा अतिचार गतीने जातोय गुरु, तर त्याचे इफेक्ट्स काय आहेत? पहिलं गुरु अतिचार होणे म्हणजे काय? की एखादा ग्रह जो काय टाइम पिरियड आहे, त्याच्या आधीच तो पुढच्या राशीत जातो आणि वक्री होऊन परत मागे येतो. अशी जी गती होते त्याला अतिचार म्हणतात. म्हणजे तो ग्रह फास्ट झाला. ॲस्ट्रॉलॉजिकली तो फास्ट झाला, पण ऍक्च्युली तो स्पेसमध्ये काय तो फास्ट होत नाही. तो लाखो वर्ष त्याच गतीने जातोय. पण डिग्री वाईज तो पुढे जातो आणि मागे येतो. म्हणजे आता 13 मे 2025 ला मिथुन राशीत आला गुरु. तो ऑक्टोबर मध्येच जाणार कर्क राशीत. जो ऍक्च्युली 1 वर्ष एका राशीत राहतो. 6 महिने तो जातो आणि थोडस वक्री येतो. त्याच राशीत वक्री होतो. पण हा पुढच्या राशीत जाणार आणि वक्री होऊन परत मिथुन राशीत जाणार. म्हणजे कर्केत जाणार, ऑक्टोबर मध्ये परत वक्री होऊन मिथुन मध्ये येणार आणि मग परत पुढच्या मे मध्ये परत तो कर्कमध्ये येणार. हे 2 राशी एका वर्षात तो क्रॉस करत असतो, पहिली आणि त्याची दुसरी. त्यामुळे त्याला अतिचार गती म्हणतात. हे टेक्निकल भाषेत झालं, पण मेन त्याचे इफेक्ट्स काय आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की गुरु अतिचार होणं हे काय असं रेअर गोष्ट नाहीये. एक 25-30 वर्षात होतो तो. पण तो जो टाइम पिरियड असतो तो 2 वर्ष 3 वर्ष एवढाच असतो. आत्ता जो टाइम पिरियड आहे 2035 ते 2000 जवळजवळ 32, 2025 ते 2032, सॉरी, 7 वर्ष अतिचार राहणार आहे. याचा इफेक्ट जरा लॉंग टर्म खूप जास्त होणार आहे. 2-3 वर्ष होतो, त्याचा एवढा इफेक्ट होत नाही. तरी 2019 ते 2021 मध्ये तो झाला होता. त्याच्यामुळे कोरोना वगैरे त्यावेळेस त्या काळातच आलं होतं. तर ह्याचं रिडिंग काय होऊ शकतं? आधी गुरु कशाच्या अंमलाखाली येतो, कुठल्या गोष्टीवर तो इफेक्ट करतो. पहिला तो आकाश तत्वाचा आहे. दुसरं बँकिंग सेक्टर, इथे तो इफेक्ट देतो. इकॉनॉमी, करन्सी, गोल्ड, सिल्वर आणि धार्मिक गोष्टी काही. जेव्हा जेव्हा परिवर्तन व्हायचं असतं, की एक म्हणतो ना मेजर चेंज, तेव्हा गुरु अतिचार होतो असं म्हणतात. आणि तो चेंज व्हायला आधीची सिस्टीम जी असते ती कुठेतरी ब्रेक होते, स्टँड स्टील होते आणि नवीन काहीतरी येतं. तिथून मग गती मिळते. हे गुरु ते काम करतो. म्हणजे आता एक आकाश तत्वाचा असल्यामुळे गुरु कुठेतरी नॅचरल कलॅमिटीज, सायक्लोन्स, फ्लड्स, खूप जिथे म्हणजे खूप जास्ती पाऊस, कुठे दुष्काळ, त्यामुळे सायक्लोन फ्लड्स आणि ह्याच्यामुळे होणारे आगी सुद्धा, याचा सुद्धा तो कारक बनतो, अग्नीचा. जे निसर्गाची जी हानी केली आहे त्याचं फळ हे 2025 ते 32 मध्ये हे मिळणार आहे. म्हणजे कुठेतरी खूप जास्ती सायक्लोन्स आणि सुनामी वगैरे याचा कारक पण तो बनतो. त्यामुळे त्याचा इफेक्ट होणार, या गोष्टी होणार. दुसरं बँकिंग आणि इकॉनॉमी, तुमचं शेअर मार्केट, तुमचे म्युच्युअल फंड आणि बँकिंग सेक्टरमध्ये एक मेजर चेंजेस येणार. चेंजेस म्हणजे काय येणार? पॉलिसी चेंज होतात. ज्या ओल्ड पॉलिसी आहेत त्या बंद करून नवीन पॉलिसी काहीतरी इन्व्हेंट होतील किंवा लागू होतील एखाद्या देशामध्ये किंवा जगभरात. किंवा करन्सी, जे आता जी आपली करन्सी आहे सगळी जगातली, डॉलर जी डॉमिनंट आहे, ती आता डॉलर ही डॉमिनंट हळूहळू राहणार नाही. ती करन्सी चेंज होणार, कुठली तरी वेगळी एक डॉमिनंट करन्सी येऊ शकते. मे बी बिटकॉइन सारखी करन्सी सुद्धा एक लिगल जगभरात होऊ शकते. एक गुरु अतिचार मध्ये हे या गोष्टी होणार. तसंच गुरु विद्येचं पण कारक आहे, विद्या आणि ज्ञान. म्हणजे त्याच्या अंमलाखाली काय तर एज्युकेशन सिस्टीम. आता बघा भारतात एनईपी सारखी गोष्ट लागू व्हायला लागली. हे आता हे त्याला गती मिळणार. 2019-20 मध्येच तर बिल पास काहीतरी झालेलं आहे, पण आता प्रॉपर ते चॅनल मध्ये येणार. एज्युकेशन सिस्टीम सुद्धा जगभरातली चेंज होणार. म्हणजे त्यांचे सगळे प्रोटोकॉल म्हणा किंवा त्यांची सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत, पोर्शन आहेत, हे सगळे चेंजेस, मेजर चेंजेस त्याच्यात होणार. बँकिंग मध्ये सुद्धा होणार. दुसरी गोष्ट जी क्रांती घडणार ती स्पेस सायन्स मध्ये. भारत, रशिया, अमेरिका आणि काही युरोप देशवाले हे स्पेस मध्ये खूप जास्ती पैसे इन्व्हेस्ट करतात, रिसर्च करतात. आज भारत सुद्धा स्पेस मध्ये खूप क्रांती करतोय. पुढच्या 5 वर्षात खूप काही गोष्टी भारता म्हणजे सायंटिस्ट करणार आहेत आणि आपल्याला एक चांगलं काहीतरी बघायला मिळणार आहे, नवीन संशोधन. त्यामुळे म्हणतो ना इंटरनेट वगैरे ह्या गोष्टीमध्ये भयंकर क्रांती होणार. हे गुरु करणार. हे जी ही सर्वात चांगली गोष्ट आहे, जी टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. दुसरी गोष्ट अशी आहे की गुरु असा युद्धाचा वगैरे कारक नसतो.
युद्ध करत नाही. पण जेव्हा असं काही मेजर चेंजेस होत असतात, सत्ता परिवर्तन जे असतं ते गुरु करतो. एखाद्या देशाची सत्ता जाते असं समज, त्या पॉलिटिकल पार्टी असेल किंवा राजा असेल, त्याला कळतं की आपली आता सत्ता राहणार नाही. मग तो काहीतरी कुरापत काढतो, युद्ध काढतो, दंगली करतो, हे तो करतो. गुरु ते युद्ध करत नाही, ते मंगळ करतील, मंगळ राहू वगैरे. गुरु ना सत्ता काढून टाकतो, सत्ता घालवतो, तो बरोबर शिफ्ट करतो तो. त्यामुळे ही जी युद्ध आता जी दिसत आहेत, युद्धाचा कारक गुरु नसला तरी तो सत्ता परिवर्तन करतोय. अमेरिका जी पॉवरफुल नेशन दिसतोय तुम्हाला, तो पुढच्या 5 वर्षात दिसणार नाहीये. सुपर पॉवर हा अमेरिका राहणार नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांना कळतंय की आपली सत्ता निसटते, त्यामुळे मग ते युद्ध करा, भांडणं लावा, हे सगळं ते काम करतायत, ते माणसं करतात. ती कुठली तरी पॉवर कुठेतरी शिफ्ट होणार. हे या अतिचारी गुरुचं ऍक्च्युली तो चांगलं करत असतो, पण तो मेजर शिफ्ट असतो एक. त्यामुळे तो जो पिरियड असतो अतिचारीचा, तेव्हा खूप नासधूस होते अख्ख्या जगभर. युद्ध म्हणा, नॅचरल कलॅमिटीज म्हणा, इकॉनॉमी कोलॅप्स होणं म्हणा एखाद्या देशाची, तर पूर्ण इकॉनॉमी म्हणजे ना पॉलिसीज देश चेंज करतं, करन्सीज बदलून टाकते, असं काय काय गोष्टी घडतात. आणि त्यामुळे तो जो पिरियड असतो तो त्रासदायक असतो. पण पुढे मग एकदम वेगळी इकॉनॉमी आणि वेगळं गोष्टी दिसतात. तसं तो धर्माचं पण कार्य आहे. गुरु हा सनातन धर्माचा पण कारक आहे. त्यामुळे या पिरियडमध्ये सनातन धर्माचा उदयाला येईल. आपल्या भारतीय परंपरा, संस्कृती ज्या काय गोष्टी आहेत, ह्या खूप जगासमोर येतील आणि त्या यायला लागल्यात हळूहळू. आपलं योगा म्हणा, आपलं आयुर्वेदिक म्हणा, आपलं संगीत म्हणा, आपली गीता म्हणा, या गोष्टी आता जगभर यायला लागलेत. लोक हिंदू म्हणजे बघायला लागलेत आपला देश आणि आपला धर्म. हे सुद्धा या गुरु अतिचरमुळे. त्यामुळे नेहमी कुठल्याही ग्रहाचं फळ असतं ते असं नसतं की कायम निगेटिव्ह होणार आहे. ते पॉझिटिव्ह पण असतं, पण ते निगेटिव्ह वाटतं, कारण का त्याच्यात तो काहीतरी बदल होणार असतो. म्हणजे जसं एखादा आपला आजार होतो, आजार म्हणजे ऍक्च्युली आपले आतले सेल्स फायटिंग करत असतात. त्यामुळे तो एक काही काळ आपण ताप वगैरे येतो, म्हणजे अजून जास्ती त्रास होणार नाही. तसाच हा विषय आहे. गुरु अतिचार होणं म्हणजे एक परिवर्तन येतं त्या काळामध्ये. त्या परिवर्तनामध्ये बऱ्याच घडामोडी घडतात, ज्या आता नक्की घडतील. त्यालाच म्हणतात युग परिवर्तन. धन्यवाद.